काय करताय तुम्ही? घाबरले ना मी. आय मिस्ड यू. मूड खूप छान दिसतोय आज. कसा गेला आजचा दिवस? गेला बाबा कसा बसा. तुम्हाला मिस करण्यात. सांगा ना. छान गेला. ते काम होतं ते आटपलं, थोडी मजा मस्ती पण केली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेळेत निघालो. नाही म्हटलं बायको वाट बघत असेल ना. काय वाट बघत होता ना. हसले आहात तुम्ही. बरं मला सांगा, डबा संपवला? मुलांना जे प्रश्न विचारते मला काय विचारतं. सांगा ना. हो संपवला. नाही खूप मस्त झाला होता डबा. बरं ठीक आहे. आता मी जाते, तुम्हाला काहीतरी खायला आणते. जाऊ ना? जा जाऊ ना? जा ना. मग सोडा ना. सोडावं लागेल. त्याशिवाय खायला कसं मिळणार? सोडा. नाही सोडा ना. असं काय करताय? कुणीतरी येईल. आकाश. येऊ दे ना. मी काय घाबरतो का. आकाश भाऊ. वहिनी सॉरी सॉरी भाऊजी. आकाश भाऊजी, वसुंधरा आई बघा ना. काय 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 झालंय. मी त्यांना विचारायला गेले की त्यांना चहा हवाय का, तर त्या म्हणतात काहीच नकोय. आणि वर अजून म्हणाल्या की मी रूमच्या बाहेरच नाही येणार, खाणार नाही, पिणार नाही. ते ऐकतच नाहीये तो. प्लीज चला ना भाऊजी तुम्ही. एक सेकंड. हे काय काय झालं अचानक असं. तुम काही वाद वगैरे झालाय का. नाही, वाद काहीच नाही झाला. विशाखा मॅम येऊन गेल्यावर. आकाश भाऊजी तुम्ही चला ना. आई तुमचं ऐकतात. प्लीज चला ना तुम्ही. हो हो चला चला. हां. जयश्री, अगं असं काय करतेस. उघड ना दार. अगं आई काय झालंय ते सांग तरी. जयश्री नको ना टेन्शन देऊच. दार उघड ना. दार उघड. काय आई आई अगं अगं प्लीज दार उघड. आई आई आपण शांतपणे बोलूया ना. काय झालंय. काय झालंय. हा आई. अगं काय काय चालवलंस तू. बाबा आई आई तू ठीक आहेस ना. मी ठीक आहे. फक्त तू आत ये. मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे. ये. काय झालंय आई. तू अशी का वागतेस. बघ आकाश, तुझ्यामुळे मी त्या वसुंधराला घरात ठेवून घ्यायला तयार झाले. इतके दिवस काही बोलले नाहीये मी त्यावर. तू आता का बोलतेस. मला तर वाटलं सगळं ठीक झालंय. तू पण खुश दिसत होतीस. अरे ती बाई सापासारखा तुझ्या गळ्याला विळखा घालून फणा काढून बसलीये. कशी खुश राहणार आहे मी. तुला फसवून निघून जाण्याचं इप्सित पूर्ण होईपर्यंत ती गप्प बसणार नाहीये. लक्षात ठेव आकाश. हे असं काहीच होणार नाही. वसुंधरा कुठेही जाणार नाही. असं तुला वाटतंय. अगं पण तू हट्टाला पेटला होतास आकाश. तिच्यासाठी आम्हाला या घराला सोडून जायला तयार झाला होतास. म्हणून नाईलाजाने मी तिला या घरात ठेवून घेतलं. तेव्हा ऐकलं ना मी तुझं. हां ऐकलं ना. आणि अजूनही तिला या घराच्या बाहेर काढ असं म्हणतच नाहीये मी. मला माहिती आहे ते पटणार नाहीये तुला या जन्मात तरी. मग काय म्हणणं आहे तुझं. माझं म्हणणं मोठा झालास रे तू. आईला तिचं म्हणणं विचारतोस. आईच्या डोळ्यात मुलांचं भविष्य मोठं होतं म्हणतात. पण आईचं मन
ते नाही बदलत. त्याच्यासाठी आई व्हावं लागतं. 9 महिने आपल्या कुशीत एक लेकरू वाढवावं लागतं, जपावं लागतं. मग मूल जन्माला येतं, लहानाचं मोठं होतं, शिकतं, सवरतं, मोठ्या पदावर पोचतं. आई तीच राहते, ती नाही बदलत. आपल्या पोरावर माया करायचा धर्म ती जपत राहते. तर हे करताना तिच्या हे लक्षात येत नाही की लग्न झाल्यावर आपला मुलगा आपल्याला परका होणार आहे, तशीच ती सुद्धा त्याला परकी होणार आहे. तिचं प्रेम, तिची माया सगळं परक होऊन जाणार आहे. तिच्या लक्षात नाही येत ते, कारण तिच्यासाठी तिचं मूल हेच तिचं जग असतं ना रे. आणि जेव्हा ते मूल विचारतं ना, तुझं म्हणणं काय आहे, इथे पोचतं तिला, ते पोचतं काळजात. सॉरी, तुला हर्ट करायचं नव्हतं, पण मला माझं कर्तव्य पार पाडावंच लागणार. एक मुलगा म्हणून आणि एक नवरा म्हणून सुद्धा. म्हणून तुला जे काही म्हणायचं ना, प्लीज स्पष्टपणे म्हण. आता तुला स्पष्ट काय ते सांगते. तू आपली संपत्ती आणि आपली कंपनी अखिलच्या नावावर काय? हो, तू अखिलच्या हाताखाली काम कर. ऐकलं? तुला कळतंय तू काय बोलतेस ते? कळतंय मला, अगदी स्पष्टपणे कळतंय. तुला कळत नाहीये. हे बघ, ती बाई तुझ्याकडे डिवोर्स मागे रडत रडत कोर्टात जाईल, तेव्हा तुला त्या बाईंना घसघशीत अशी पोटगी द्यावी लागेल रे. नाहीतर मग ती तुला लकीसारखं जेलमध्ये पाठवेल. पण जर आधीच तुझ्याकडे काहीच नसेल तर ती कुठल्या तोंडाने मागणार ना तुझ्याकडे. ऐक ना, अखिल तुझा लहान भाऊ आहे, तो तुला काही कमी पडू देणार नाही. पण कागदोपत्री तरी तू मालक राहू नकोस, म्हणजे ती तुझ्याकडे काही मागणार नाही. आणि तुला कसं पटवून देईन ना तेच मला कळत नाहीये. अगं वसुंधरा असं काही करणार नाहीये. पण नको ना पटवून देऊ मला पटवून देऊ नकोसच. तुझा विश्वास आहे ना, तुझा विश्वास आहे ना तिच्यावर, मग कर ना. मी काय सांगते ते, तू घाबरतोस कशाला? एवढं सगळं करूनही ती जर तुझ्या बरोबर राहिली तर मी मान्य करेन की ती तुझ्या पैशासाठी हापापलेली नाहीये म्हणून. तू लगेच नको सांगूस, विचार कर, वेळ घे, पण जास्त नको. म्हणजे जोपर्यंत तू हो म्हणत नाहीयेस तोपर्यंत मी काहीही खाणार पिणार नाहीये. माझं ठरलंय. दिस इज नॉट फेअर आहे. तू खूप चुकीचं करतेस. तू असं इमोशनल ब्लॅकमेल नाही करू शकत मला. मी जे करते ते तुझ्या चांगल्यासाठी करते, एवढंच लक्षात ठेवतो. आई पण मग मला काही बोलायचं नाही या विषयावर. जातो. काहीच ऐकू येत नाहीये.
आकाश काय झालं? काय बोलली जयश्री? काही नाही. काही नाही. अरे पण ती चिडली आहे कशासाठी? मी बोलतो तिच्याशी. नाही नको बाबा. हे बघा, काळजी करण्यासारखं काही नाही आहे. जे काही आहे ते माझ्या आणि आईमध्ये. मला प्लीज थोडा वेळ द्या ना. मी जेवताना सगळं क्लिअर करेन. अरे पण बाबा, भाऊजी सांगतील ना नंतर. मी नक्की सांगेन. आय प्रॉमिस. कालच. मी स्वयंपाकाच्या तयारीला लागते. वसुंधरा, तू येतेस ना? नाही बहिणी, आले जरा त्यांच्याशी बोलून येते. बघ, मी पण आलेच. मी बोलतो तिच्याशी. बाबा शांतपणे बोलीन. तुम्ही जर फ्रेश होऊन या. हॅलो मम्मा, एक गुड न्यूज आहे. ग्रेट, बोल. अगं मम्मा, आई जाम भडकल्यात. रिअली? त्या म्हणाल्या कोणाशीच बोलायचं नाही, रूम मधनं बाहेर निघायचं नाही, काहीच खायचं प्यायचं नाही. फक्त एकट्या आकाशात अशी बोलल्या. नाही, आकाशला त्याला पण जाम टेन्शन आलेलं. आय एम 100% शुअर तो गिव्ह अप करणार. ग्रेट, ब्रिलियंट. आता अखिलनी माती खाता कामा नये. म्हणजे अगं म्हणजे इथे आपण राज्याभिषेकाची तयारी करतोय अखिलच्या. तू राणी होशील, पण राजा म्हणेल मला सिंहासनावर बसायचंच नाहीये. मग काय करणार आहोत आपण, सांग बरं. अच्छा तसं. मम्मा, यू डोंट वरी. अखिलला कसं समजवायचं ना ते मला नीट माहिती आहे. काय समजवणारच तुम्हाला? अहो, काय काय झालंय? मला नीट सांगा ना. काय काय म्हणाले आई? त्यांना राग आला का माझा? मी जाऊन बोलू त्यांच्याशी. नको. अहो मग सांगा ना, काय झालंय? वसुंधरा, काही झालं तरी तुम्ही असाल ना माझ्यासोबत. असं अचानक काय? मला उत्तर द्या ना आधी प्लीज. अहो, ही काय विचारायची गोष्ट आहे का? मी कायम तुमच्या सोबत आहे, आयुष्यभर. बस मग. वसुंधरा, आपल्याला नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. नव्याने सुरुवात? मला ना खरंच काही कळत नाही. प्लीज मला नीट सांगा. मला खूप टेन्शन आलंय. अहो नाही उठा, फार काही नाही. आईच्या मनात ना एक छोटीशी भीती आहे आणि म्हणूनच तिने माझ्याकडे काहीतरी मागितलं. थोडं विचार केल्यानंतर मी ठरवलंय की मी ऐकणार आहे तिचं. कसली भीती? म्हणजे नक्की काय मागितलं आईंनी? त्यांना आपण दोघं? नाही, तसं काही नाही. मग कसं आहे? तुम्ही फक्त मला प्रॉमिस करा की मी जे काही करेन तुम्ही माझी बाजू घ्याल, मला नेहमी सपोर्ट कराल. मी आयुष्यभर तुम्हाला सपोर्ट करेन. प्रॉमिस. बस माझ्यासाठी हेच महत्वाचं आहे. पण नक्की झालंय काय? आईने काय सांगितलं तुम्हाला? मला प्लीज सांगा. आता नको, आपण नंतर बोलू. नाही आकाश, मला आत्ताच्या आत्ता सांगा. तुम्हाला आपल्या मुलांची शपथ. वेळ लागलाय का तुला? काय करून बसलीस तू? अगं आकाशचा स्वभाव माहिती आहे ना तुला. आता तुला बरं वाटावं म्हणून तो होच म्हणणार. काय बिघडलं त्याच्यात? आई आहे मी त्याची. एवढा माझा मान राखायला काय हरकत आहे? बायकोच्या बाबतीत ऐकलं का त्यांनी? नाही ना, मी या बाबतीत ऐकू देत. कळतंय का तुला जयश्री? बिझनेस मधली काय अक्कल आहे तुला? काय माहिती आहे? कळतं त्यातलं? हे जे आज वैभव दिसतंय ना, जे उभं केलं ना वैभव, ते आकाशने उभं केलंय. साध्या केटरिंगच्या बिझनेस पासून ते आज करोडोचे कॉन्ट्रॅक्ट करण्यापर्यंत पुढे गेले कंपनी. कुणामुळे? आकाशमुळे. त्याच्या आयुष्यभराची मेहनत तू पुसून टाकायला निघालीस.
तुम्हाला काय फक्त माझीच चूक दिसते का हो? हा, मला काय मज्जा येते हे करायला, पण करावं लागतं घराच्या भल्यासाठी, आकाशच्या भल्यासाठी. हे असं भलं करतात भावंडांमध्ये भांडणं लावून. काय भांडणं लावली मी? अखिल आणि आकाश भांडताना दिसले तुम्हाला? नाही, आकाश आणि अखिल भांडणार नाहीतच, पण ती जी वसुंधरा आहे ना, वसुंधराचं भूत ना तुझ्या डोक्यावरून उतरतच नाहीये. तुमच्या डोक्यावरून उतरलेलं दिसतंय. मी पहिल्यासारखे तिला डोक्यावर घेऊन फिरता येते? मग काय करू? तुझ्यासारखं आयुष्यभर तिचा रागराग करू? नकाच करू. पण जे मला दिसतंय ना, ते तुम्हा कोणालाच दिसत नाहीये. आकाशच्या ह्याच पैशावर टपलेली आहे ती, पण त्याच्याजवळ पैसा नसेलच तर ती काय करणार? जयश्री, तुझा हा आडमुठेपणा ना एक दिवस आपल्याला रस्त्यावर आणणार आहे. कळेल लवकरच. 1 महिन्याच्या आत सोडून जाते की नाही बघा. आणि नाही गेली तर काय? तर त्याचं आयुष्यभराचं नुकसान करून बसशील तू. तेव्हा फार उशीर झालेला असेल. ते काही नाही, मी आत्ताच्या आत्ता जातो आणि आकाशला सांगतो की तुझी आई वसुंधरेच्या रागापायी ना भ्रमिष्ठासारखं काहीतरी बोलते. वेडी पिशी झाली ती, चित्र विचित्र वागते. आत्ताच जाऊन सांगतो. शपथ आहे तुम्हाला माझी. जयश्री, हे असं काही केलं ना तर मी जीव देईन, गच्चीवरून उडी मारते बघा. कर. आज तू मनमानी करतीयस, पण एक लक्षात ठेव, तुझ्या या हट्टीपणामुळे बिझनेसला धक्का लागला किंवा भावंडांमध्ये फूट पडली, उभ्या जन्मात तुला माफ करणार नाही मी. शक्यच नाहीये. मग मी काय खोटं बोलतेय का अखिल? तसं म्हणत नाहीये मी, पण अखिल आई आज स्वतः दुपारी मला सांगत होत्या, तुला माहितीये मम्मा येऊन गेल्यावर खूप अस्वस्थ झाल्या त्या. मी मला म्हणत होत्या त्यांचा वसुवहिनीवर अजिबात विश्वास नाहीये. ती परत कधी आकाश दादाला फसवेल, त्याच्याकडनं पैसे उकळेल, काही सांगता येत नाही. अरे असं आई म्हणत होत्या, मी नाही. यार काय चाललंय? आईला असं काय वाटतंय? जे घडून गेलं त्याला इतका वेळ होऊन गेला यार. आणि ऑलमोस्ट सगळ्यांनी वहिनीला माफ केलं. तू केलंस? हे बघ, आकाश दादाला वहिनीबद्दल काहीही बोललेलं आवडत नाही. मी तेव्हाही काय बोललो नव्हतो, आत्ताही काय बोलणार नाही. इन दी एंड ते दोघं आत्ता आनंदी आहेत ना, सुखी आहेत ना, झालं. अरे पण आई असं विचार करू शकत नाहीत ना. आकाश दादा त्यांचा मुलगा आहे आणि ऑब्व्हियसली त्यांना त्यांची काळजी वाटणार. यू नो व्हॉट, सगळे नेहमी आईंनाच क्रिटिसाइज करतात. ॲटलिस्ट आपण तरी त्यांच्या बाजूने उभे राहूयात ना. आता त्यांना वसुवहिनीवर भरोसा नाही वाटत म्हणजे नाही वाटत. अरे यार, पण म्हणून काय अख्ख्या कंपनीचं बर्डन माझ्यावर टाकणार का आता? अरे बर्डन कसं अखिल? उलट तुला एक चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली स्वतःला प्रूव्ह करण्याची. कसं कसं करणार आहे मी एकटा हे सगळं? अरे कसं करणार म्हणजे? विसरलास का तू? जेव्हा वसुवहिनीचा सगळा प्रॉब्लेम झाला होता तेव्हा तू तुझं काम करायला सुरुवातही केली होती. मध्ये त्या लकीला अटक झाली नसती ना तर आतापर्यंत तू सक्सेसफुल झाला असतास. एक्झॅक्टली, तेव्हा लकी होता सोबत. आत्ता कोण आहे? मला सांग, लकीला अटक कोणामुळे झाली? वसुवहिनी. तेव्हा आकाशदादांनीही तुझी मदत केली नव्हती अखेर. नाऊ दिस इज हाय टाईम. जरा विचार कर, तू जोपर्यंत स्वतःसाठी ठामपणे उभा राहत नाहीस ना, तुझे मोठे भाऊ मोठा असल्याचा फायदाच घेत राहणार आहे. नाही नाही नाही, हे बघ, असं काही होणार नाही आणि हे असं काही घडणारच नाही. काय आहे ना, आकाश दादाने खूप मेहनत करून ही कंपनी उभी केली. तो इतक्या सहज हे सगळं ऍक्सेप्ट करणारच नाही. आणि केलं तर? नाही अखिल, तू फक्त एकच कर प्लीज, आत्ता माती खाऊ नकोस. आईंनीही तुझ्यावर विश्वास टाकलाय. जेव्हा आकाश दादा तुला CEO करायचं ठरवेल ना तेव्हा हो म्हण. तनु प्लीज माझं एकदा ऐकून घे. मला काही ऐकायचं नाही. ॲटलीस्ट दिस टाइम डोंट डिसअपॉइंट मी प्लीज. आईची इच्छा आहे की मी पूर्ण बिझनेस अखिलला हँडओव्हर करावं. काय? आणि तुम्हाला हे मान्य आहे? हो, मी माझी CEO ची पोस्ट सोडली.